गावचे प्रथम नागरिक भरत घाटाल साहेबांकडून देखील सेम पारितोषिक असणार आहे। प्रति षटकारासाठी रवीश धुरू साहेब आपण पाहतोय जे फलंदाजीसाठी आलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून हे मैदान देखील डीडी ग्राउंड भिनार आपण पाहतोय आणि त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। संयुक्त आदिवासी क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष एकनाथजी घाटाल साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। त्यांना देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत। बुलेट गाडीची चावी नक्कीच इथे घाल झालेली आहे। कोणाला जर मिळाले असेल तर आमच्या कॉम्बॉक्समध्ये आपण आणून द्यायचे आहे, आपल्याला योग्य ते पारितोषिक दिलं जाईल। आणि त्याचबरोबर दोन्ही संघाचे 12th मॅन जो आहे तो आमच्या समितीत पाठवून द्या विनंती असेल। 12वा खेळाडू जो आहे तो आमच्या समितीत पाठवून द्या। आणि त्याचबरोबर रवीश ध्रुव आहेत, डीडी ग्राउंड अच्छे मालक आहेत आणि ते देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आणि त्यांच्या समेत जोडीला जर आपण बघितला तर फलंदाज टॉप ऑर्डर करण्याकरता गेलेला आहेत, त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा। आणि जो 12वा दोन्ही टीमचे खेळाडू आहेत ते आपण आवर्जून कमेंटर बॅनरमध्ये यायचं आहे। आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपण कमेंटर बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन करणार आहोत आणि मायक्रोफोनवर जॉईन होतील कॉम्पिटिटर समालोचक सुभाष धुमाल सर। धन्यवाद। दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्या समालोचक कक्षामध्ये पाठवायचे आहेत। इथे मात्र फाईन केलेलं आहे, धाव घेण्याचं मानस होतं मात्र धाडस देखील केलं गेलं होतं आणि त्या धाडसात काय घडलंय तिथे आपण पाहूया। पंचांचा काय इशारा होतोय? नॉट आउट। प्रणय स्ट्रायकर इंडला आपण पाहतोय, इथे कार्पेटचे सारे चेंडू टोलले आहे। शॉर्ट एक्स्ट्रा मध्ये एका सिंगलसाठी सिंगल ऑफ द मार्क प्रणय भोईर आणि सिंगल अकाउंट ओपन होतोय इथे मात्र स्वर्गीय बालासेठ प्रतिष्ठान या संघाचं। रवीश धुरू आता मात्र स्ट्रायकर इंडला आपण पाहतोय, सारमीला बढती दिली गेली आहे। कुठल्या प्रकारची धाव नाही, धाव संख्या स्थिर आहे आपल्याकडे 1 धाव। प्रणय भोईर आणि रवीश धुरू ही जोडी मैदानामध्ये सध्या पाहायला मिळते। स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान हा संघ सध्या आपण फलंदाजी करत पाहतोय। किरण बालाराम भोईर फॅम टीम डिफेंडिंग चॅम्पियन, गेल्या वर्षी या चषकावर नक्कीच या संघाने नाव कोडलं होतं। तो संघ सध्या फलंदाजी करताना पाहायला मिळतोय। इथे मात्र रिदम मध्ये चुकतोय, पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय। रोहित आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या षटकात चालतोय। पहिल्या षटकामधील पुढील चेंडू, इथे क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर, दांडी गुल, पहिला हादरा बसतोय स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान या संघाला। न्यू बॅटर आपण पाहतोय संघाची संघ मालक ऑनर संघ नायक देखील आहेत किरण भोईर, ज्याने चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती। सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार त्याच्या बॅटमधून पहिल्याच सामन्यामध्ये पाहायला मिळाले होते। या स्पर्धेमध्ये एक निर्धाव षटक देखील हाताला लागलेले आहे। या स्पर्धेमध्ये षटकांची हॅट्रिक देखील पाहायला मिळालेले आहे, म्हणजे अनेक विक्रम या स्पर्धेमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत। वेस्ट कॅचसाठी देखील 40+ आणि रेग्युलर फॉर्मॅटमध्ये देखील पारितोषिक असणार आहे।
न्यू बॅटर किरण भोईर स्ट्रायकर हिंडला पाहायला मिळतोय. इथे समोर खेळले चेंडूला 20 मध्ये शतरक्षित इथे सज्ज आहेत. रनआउटची संधी आहे. मग इथे एक रिस्की रन्स फलंदाज पूर्ण करतात. जोखीम पत्करली होती खरं तर ही धाव घेण्यासाठी. एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. किरण भोईर देखील आपलं अकाउंट ओपन करते सिंगलने आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 वर. आपण सामनापती स्वर्गीय बालासेट प्रतिष्ठान विपक्ष गावदेवी 1990 या दोन संघामध्ये इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. हलकासा अपील पंच सहमत नाहीत. एक धाव फलंदाज लेग बॅच रूपाने पूर्ण करतात. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये विक्रम नाईक सर आपण पाहतोय, तर स्क्वेलेगचे पंच श्याम पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकी समाप्तीनंतर धावसंख्या 3 आपण पाहतोय. संत आणि शांत क्रिकेट सध्या पाहायला मिळतंय. त्याचं कारण पहिलं षटक रोहित याचा हिट राहिलेला आहे. ज्या षटकामध्ये नक्कीच पूर्णपणे जखडून बांधून ठेवलं होतं फलंदाजाला. आणि आता मात्र दुसरं षटक करण्यासाठी गोलंदाज मुकेश येतोय. मुकेश दूरवरच्या टोकावरून गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतोय. तर सामना करेल फलंदाज इथे मात्र प्रणय भोईर आणि किरण भोईर ही जोडी मैदानामध्ये. मुकेश बॉलिंग ट्रॅकवर फॉर कडून तयार होतोय. तर सामना करेल फलंदाज प्रणय भोईर. इथे मात्र रिवर्स फाटका आणि चेंडू निघून जाईल थर्ड मॅन रिझर्व मधून सीमा पार गोलीगत अगदी गोलीच्या वेगाने हा चौकार. वाढून होते धावपलिकर 8 धावा. दुसरं षटक मार्ग असते मुकेश आपण पदे गोलंदाजी मार्कवर दुसरं षटकात चालतोय. तर यावेळी सामना फलंदाज किरण भोईर जे संघ नायक देखील आहेत आणि संघाचे संघ मालक देखील आहेत. आणि गेल्या वर्षी नक्कीच बिहार प्रीमियर लीग 2024चं जे आयोजन झालं होतं नक्कीच त्या स्पर्धेमध्ये हा करंडक उंचवण्याचा मान नक्कीच त्याने पटकावला होता. इथे मात्र आपण पाहतोय अगदी यॉर्कर लेनचा चेंडू हाताला गेला होता. धावसंख्या स्थिर आहे. धावपलिकेवर 8 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज मुकेश फॉरेन कडून पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र कार्पेटचे सहारे पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केले जातोय. तेवढा चांगला नाही आणि परिणाम 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. या 2 धावने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. 10 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. इथे मात्र आपण पाहतो बीट होतो. एक बीट फलंदाज देखील झाला होता. बायच्या रूपाने अवंत रूपाने धाव पूर्ण केली जाते आणि अवंत धावने संघाची धावसंख्या पोहोचते ते 11 वर.
डी ग्राउंड भिनार नक्कीच तालुक्यामधील एक सर्वोत्कृष्ट मैदान आपण पाहतो आणि या मैदानातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण प्रिन्स म्युझिकच्या माध्यमातून केलं जाते. रवी गुलवी, प्रतिमेश पाटील आणि त्यांची ऑफिशियल टीम यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जात आहे. केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे, पुश केलेलं आहे. कव्हर इजरमध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ते 12वर. 2 षटकाची समाप्ती, 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 12. या स्पर्धेमध्ये आपण आकर्षक ट्रॉफीज पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय ज्या ट्रॉफीज सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत आणि भिनार प्रीमियर लीग स्पर्धेचं हेच वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ मॅचचे जे आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय, ज्या मला स्पॉन्सर केलेले कैलासवासी कुसुम पुंडलिक भोईर यांच्या स्मरणार्थ श्री महेंद्र पुंडलिक भोईर यांच्या माध्यमातून, त्यानंतर कोल्ड्रिंक्स आपण पाहतोय ज्या मला संदेशजी वखार यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेले मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये, त्यानंतर कॅश प्राईज 1000 रुपये जेणे आपण पाहतोय गावदेव 90-90चे जे संघ मालक आहेत ज्यांच्या माध्यमातून नक्कीच हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलं गेलेलं आहे. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर दिनेश भोईर. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला उंचच उंच आणि लांबच लांब, लांब पाल्याचा षटकार. या स्पर्धेमधील सर्वात लांब पाल्याचा षटकार आपण फलंदाज प्रणय भोईरच्या बॅटमधून. लांब पाल्याचा षटकार या स्पर्धेमधील आपण बघतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात लांब पाल्याचा षटकार 17 मार्च 2013 मध्ये बुम बुम सैयद आफ्रिदीच्या बॅटमधून पाहायला मिळतं 158 मीटरचा. आणि जर तालुका क्रिकेटचा विचार करतो, तालुका क्रिकेटमधील सर्वात लांब पाल्याचा षटकार दबंग दीपू दीपेश मालेच्या नावे आहे. हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर 1 मार्च 2016 मध्ये सुरज जोशी विरुद्ध 6व्या चेंडूवर त्यांनी सर्वात लांब पाल्याचा षटकार बालाजी चषकामध्ये ठोकला होता. इथे मात्र पुन्हा एकदा हा देखील चेंडू निघून जाईल सीमापार. आणखीन एक षटकार 2 मे 2 ठोक डाले. मात्र इथे या दिशा भरकटतोय गोलंदाज दिशान चेंडू थोडंसं दडपण नक्कीच दिनेश भोईर याच्यावर पाहायला मिळत आहे. फलंदाजपासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जास्त दूर ठेवला जातोय. संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 25वर 25. इथे मात्र पुन्हा एकदा तेच चित्र आणि पुन्हा एकदा पंचांचा तोच इशारा. पंच विक्रम नाईक सरांना आता मात्र बिजी ठेवताना आपण पाहतो गोलंदाज दिनेश भोईर. सलग 2 चेंडू षटकार आणि त्यानंतर 2 वाईट चेंडू सलग आपल्याला पाहायला मिळतात. दिनेश भोईर आपण पाहतो या तिसरं षटक हाताळतोय. सामनागर फलंदाज पुन्हा एकदा प्रणय भोईर. इथे सरळ चेंडू इथे भिरकावून दिलेला सीमापार. चेंडू निघून जाईल. पत्रपाद शॉट षटकार.
संदेश वाखारेनंतर आणखीन एक फलंदाज आपण बघतोय षटकांची हॅट्रिक पूर्ण करताना प्रणय भोईर सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार आणि षटकारी संघाची धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 32 वर. आक्रमण पाहायला मिळते. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलेलं आहे आणि इथे मात्र आपण बघतोय चेंडूचा लिंबू बनवताना पत्राबाजा शॉट. पुन्हा एकदा षटकार. सलगचा हा 4था षटकार फलंदाज प्रणय भोईरच्या बॅटमधून. चार षटकार फलंदाज प्रणय भोईरच्या बॅटमधून. प्रणय भोईर सध्या आपण पाहतोय षटकांची भाषा बोलताना ना एक्का दुक्का सीधा छक्का. सलगचा हा 4था षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. धावा सध्या होत नाहीत तर धावा वाहत आहेत. इथे मात्र आणखीन एक मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जाईल सीमापार. आणखीन एक सलगचा हा 5वा षटकार. धावसंख्या 44 अगदी या धावांचे टाकसाल आपण पाहतोय. आक्रमण पाहायला मिळतंय. जणू काय पण पाहतोय प्रणय भोईर याला टेनिसचा चेंडू फुटबॉल दिसतोय आणि चेंडूची चामडी लोळवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. इथे केवळ दिशा दिलेली आपण पाहतोय. एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण आहे. त्याने स्ट्राईक स्वतःकडे नक्कीच ठेवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय कारण षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकाची समाप्तीनंतर स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 45 धावा. वैयक्तिक 38 धावसंख्येवर फलंदाजी करताना आपण पाहतोय संदेश वखारेच्या स्कोरची आता मात्र बरोबरी साधलेली आहे कारण या अगोदर संदेश वखारेने देखील 38 धावांची खेळी पेश केली होती आणि त्या विक्रमाची बरोबरी करताना आपण पाहतोय प्रणय भोईर हा फलंदाज. तो विक्रम मोडीत काढण्याची देखील संधी आहे आणि या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक ठोकण्याची देखील संधी प्रणय भोईरकडे आहे कारण अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहतोय आणि या मैदानाचा इतिहास आहे. या मैदानावर निंबोली प्रीमियर लीग MPL स्पर्धा जी खेळली गेली होती त्या स्पर्धेमध्ये राजा गुलू एकमेव असा फलंदाज पाहायला मिळाला होता. मी तर म्हणेन संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या प्रीमियर लीगमधील पहिला फलंदाज असेल ज्याने आपण पाहतोय अनेक हॅट्रिक पूर्ण केल्या जातात. मात्र अर्धशतकांची हॅट्रिक हाफ सेंचुरीची हॅट्रिक पूर्ण करण्याचा विक्रम निंबोली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये केला होता. सलग 3 सामन्यामध्ये 3 अर्धशतके राजा गुलीच्या बॅटमधून निंबोली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळाली होती आणि ते मात्र अर्धशतकाकडे आगेकूच करताना आपण बघतोय प्रणय भोईर हा फलंदाज 38 धावसंख्या खेळतोय. इथून 12 धावांची अर्धशतकासाठी त्याला आवश्यकता आहे. गोलंदाज अक्षय बॉलिंग ट्रॅकवर दूरवरच्या टोकाकडून सामनागर फलंदाज प्रणय भोईर. इथे हो किल्ल्या चेंडूला आणि हा चेंडू निघून जाईल फांडले ग्रीजामधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. प्रणय भोईर पोहोचतो आपल्या वैयक्तिक 42 धावसंख्येवर 8 धावीने दूर आपल्या अर्धशतकापासून आणि स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान संघाची धावसंख्या होती ती 49. 8 धावांची आवश्यकता आहे. 49 धावांमध्ये नक्कीच 42 धावा आपण पाहतोय प्रणय भोईरच्या पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये सलग 5 षटकांचा समावेश आहे. 2 चौकाराचा देखील समावेश आहे. शेवटचे षटक मार्गस अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसवर फुल टोल उचल करताना फलंदाज प्रणय भोईर. चेंडू जाते सीमा पर लॉंगच्या वरून षटकार.
केवळ 2 धावांनी आपल्या अर्धशतकापासून प्रणय भोईर BPL स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल असं वाटतं. इथे मात्र शपोलन खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या स्थिर धावपलीकडे पाहायला मिळते ती 55 आणि वैयक्तिक 48 स्पर्धेमधील हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम देखील प्रणय भोईरच्या नावे पाहायला मिळत आहे. आणि इथे मात्र सरळ चेंडूला फिरकून दिलेलं आहे. अर्धशतक पूर्ण करताना आपण बघतो बॅट उंचवताना जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही. आणि अगदी रोहित शर्मा प्रमाणे नक्कीच आपण बघतोय खेळपट्टीला अभिवादन करताना प्रणय भोईर. व्हॉट अ बॅटिंग. ₹500 पारितोषिक BPL आलेलं आहे. स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक प्रणय भोईरच्या नावे. पहिली 50 आपण पाहतोय. पहिलं अर्धशतक यावेळी देखील चेंडूला बिरकावून दिलेलं आहे. सरळ समोर चेंडूचा थोपा रंगवताना आपण बघतोय प्रणय भोईर हा फलंदाज. चेंडूची चामडी अक्षरशः त्यांनी लोळवलेली आहे. आणखीन एक षटकार प्रणय भोईरच्या बॅटमधून. तर बोलूया आपण टॉसकडे. तत्पूर्वी आपण टॉसकडे वळणार आहोत. टॉस केला जाईल पुढील सामन्याचा. आणि चला आपण टॉस करणार आहोत. साई 11 आणि बी ग्रुप. साई 11 भरतजी घाटाल साहेबांचा हा संघ आहे. एकनाथजी घाटाल यांचा संघ आहे. आणि त्यानंतर बी ग्रुप. आणि जर का आपली जुने बॉल जे कोणाकडे असतील तर आपण इकडे जमा करा प्लीज, विनंती असेल. आपल्याकडे जुने बॉल नाही आहेत. आणि त्याचबरोबर दोन्ही संघाचे कर्णधार देखील आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत. मोस्ट वेलकम. आणि आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आहेत आदरणीय सुरेश जी भोईर. आपल्याला विनंती आहे आपण टॉस बॉक्स आपण जॉईन करा. आपल्या शुभस्ते आपण टॉस करणार आहोत. सुरेश जी भोईर आपण या. आणि सुरेश भोईर आपल्याला विनंती आहे आपण या आपल्या टॉसबॉक्समध्ये आपण यायचं आहे. अजय पाटील यांचा संघ आहे बी ग्रुप. आणि त्यानंतर भरतजी घाटाल आणि एकनाथजी घाटाल यांचा देखील संघ आहे. साई 11 आमचे मान्यवर सुद्धा आपल्यामध्ये पोहोचलेले आहेत. टॉस सुद्धा आपण करणार आहोत कारण दोन्ही संघाचे कर्णधार त्यांना देखील माहिती आहे की हा स्क्वाइन एका बाजूला BPL दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायत भिनार. ग्रामपंचायत भिनार असा आवाज दिला होता. आणि अर्थातच साई 11 या संघाने टॉस देखील जिंकलेला आहे. मान्यवरांचं आभार. विनंती असेल आपण आपल्या मुख्य मंचावरती विराजमान व्हा. संदेश दादा टॉस जिंकलेला आहे. 4 षटकांची मॅच असेल. सर्वात पहिली निर्णय काय असेल? बॅटिंग करणार. क्या बात आहे. बॅटिंग करण्याचा एक चांगला धाडशी निर्णय घेतलेला आहे. संध्याकाळचा क्लायमेट आहे. अंतिम मॅच आहे. पहिला शेड्यूल जवळपास आजचा दिवस कंप्लीट होण्याच्या मार्गावर आहे. परंतु मागील मॅचमध्ये प्रणव कागदोपत्री स्ट्रॉंग राहिलाय. तुम्ही मात्र स्वतः या मॅचमध्ये कर्णधार पदाची भूमिका स्वीकारलेली आहे. आणि मागील मॅचमध्ये 38 धावांची नॉट आऊट केले देखील साकारले होते. परंतु या मॅचमध्ये प्रथम बॅटिंग करायची असताना
महत्त्वपूर्ण एक जबाबदारी सुरुवातीची 2 ते 3 प्लेयर्स जे असे आहेत ना टॉप ऑर्डरचे फलंदाज असे कुठले असणार आहेत की त्यांच्यावर मात्र खूप मोठी एक जबाबदारी असेल? मला तर प्रणव भोईर आणि त्यानंतर शरद भोईर यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत की त्यांनी टीमला चांगला स्टार्ट दिला तर त्याच्यानंतर मग येणाऱ्या फलंदाजांवर दबाव जो आहे तो कमी असेल म्हणून चांगली सुरुवात द्यावी. आणि या निश्चित आहे स्ट्रॅटर्जी देणं फार गरजेचं असेल. परंतु यावेळेला कारण तुम्ही सेकंड मॅचमध्ये टॉस करण्याकरता आलेले आहात, कारण पहिली मॅच जिंकलेली आहे आणि या मॅचमध्ये देखील ते अपेक्षा असणार आहे, जिंकण्याकरता प्रयत्न असणार आहे. परंतु जर का दुसरी मॅच जिंकली तर पुढचं अस्तित्व जे आहे ना ते कंटिन्यू अगदी क्वार्टर फायनलच्या दिशेने राहणार आहे. परंतु तुम्हाला एक मी प्रश्न विचारेन, कारण गेल्या वर्षी तुम्ही देखील फार चांगल्या प्रकारे उल्लेख केला होता की बिहार प्रीमियर लीग 2024 आणि 2025 चं तिसरं पर्व आहे आणि बिहार गावची अर्थातच दुसरी यात्रा असा आपण उल्लेख केला होता. परंतु फार चांगल्या प्रकारे या स्पर्धेच्या माध्यमातून जे खेळाडू यंगस्टर आहेत, आपण नुकतीच बॅटिंग देखील बघितली, फार चांगल्या प्रकारे ग्रामीण फॉर्मॅट करता खेळतात. अशा वेळेला यंगस्टर खेळाडू आहेत त्यांना मात्र मेसेज काय देऊ शकता? यंगस्टर खेळाडू जे आहेत त्यांना मी एवढंच मेसेज देईन की आपण आपला नॅचरल खेळ केला आणि सोबतच जे आपल्या टीममध्ये जुने खेळाडू आहेत त्यांना तो योग्य तो मान सन्मान द्या आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा जेणेकरून तुमचा परफॉर्मन्स या ठिकाणी दिसेल आणि येणाऱ्या काळात तुम्ही टीम बिहारच्या वतीने ग्रामीण क्रिकेट असेल त्यानंतर सिटी क्रिकेट असेल हे खेळण्यासाठी तुम्ही अगदी सज्ज व्हा. आणि त्याचबरोबर शेवटचा प्रश्न विचारेन, कारण आपल्या एका गावातून 2 टीम विभक्त ज्या वेळेला होत असतात अशा वेळेला गावाकरता खेळण्याकरती एक संघ व्हावा याकरता मात्र आपल्या गावातील जे तरुण खेळाडू आहेत 2 विभक्त टीम आहेत त्यांना मात्र मेसेज काय देऊ शकता? नक्कीच गावासाठी खेळा, प्रत्येक खेळाडूला मी एवढंच मेसेज देईन. बाकी ते काही गोष्टी असतात टीमच्या मागे देखील, काही राजकारण असेल, इतर गोष्टी असतील, भरपूर काही गोष्टी असतात. परंतु त्या गोष्टी वगळता संपूर्ण संघ एकत्र असल्यानंतर जी एकीची पॉवर असते ना ती वेगळी असते. यस, क्या बात आहे. एकीची पॉवर आहे फार वेगळी असते. तुमच्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि त्यानंतर बी ग्रुप करणार आहे. तुम्हाला प्रथम फिल्डिंग करायची आहे, कारण समोरच्या संघाला तुम्हाला रनचेस दाबा बनवायचे आहेत. अशा वेळेला समोरच्या संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? समोरचा संघ देखील खूप चांगला संघ आहे, कमीत कमी रोखायचा प्रयत्न करू आम्ही. आणि तुझ्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तर टॉस इथे जिंकलेला आहे साई 11 या संघानं आणि सर्वात पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फिल्डिंग करण्याकरता बी ग्रुप या संघाला इन्व्हाइट केलेला आहे. आणि त्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या कॉम्बॉक्समध्ये. इट्स OTU कॉम्बॉक्स. सुभाष धुमाल सर, धन्यवाद. इथे मात्र चेंडूला विरकून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आणि पहिला चेंडू पहिला विकेट आपण पाहतोय. पहिला हादरा बसतोय दिनेश भोईरच्या रूपाने. हा 6 हॅट्रिक साठी इथे पारितोषिक आलेलं आहे. मुकेश साठी पारितोषिक दिलं जाईल. षटकांची हॅट्रिक केली तर रोहित दोंदे यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल. लॉर फुलटा चेंडूला टर्न केलेला आणि चेंडू निघून जातोय या बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार चौकार. धावसंख्या 4 आपण पाहतोय. चौकाराने अकाउंट मुकेश यांनी ओपन केलेलं आहे. इथे मात्र आपण पाहतो इनफिल्डच्या वरून अगदी कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून हा चेंडू डोललेला आहे
डीप कव्हर पॉईंट रिझनमध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. 2 धावा दरम्यान फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. एक मोठं लक्ष या आज 3 विक्रम या सामन्यामध्ये पाहायला मिळाले आहेत. बिना सर्वोच्च सांघिक धावसंख्या, सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आणि सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकार, हे 3 विक्रम हॅलो इथे मात्र झेल सोडला जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या 11वर पोहोचतोय. एक मोठं लक्ष आपण बघूया, तब्बल 74 धावांचं लक्ष आणि त्याचं कारण पहिल्या इनिंगमध्ये या डीडी ग्राउंड भिनारवर प्रणय भोईर नावाचं वादळ आलं होतं. ज्या वादळामध्ये नक्कीच आपण बघूया पूर्णपणे भरकटताना पाहिला होता गावदेवी 90 हा संघ. प्रणय भोईर आणि या तब्बल 9 षटकार आणि 2 चौकारच्या मदतीने नाबाद 66 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. आणि भिनार प्रीमियर लीग स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक, पहिली 50 ठोकण्याचा विक्रम देखील त्यांनी केलेला आहे. सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या, सर्वोच्च सांघिक धावसंख्या आणि सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकण्याचा विक्रम नक्कीच त्याच्या नावे आपल्याला पाहायला मिळतोय. 74 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बघतोय गावदेवी 90 हा संघ. सध्या संघाची धावसंख्या 11 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भावेश येतोय. मात्र अभी भी दिल्ली बहुत दूर आहे, कारण मोठं लक्ष आहे आणि ते लक्षात घेऊन इथून फलंदाजी करावी लागेल. मोठ्या फटक्यामध्ये डील करावं लागेल. हायलाइट्स क्रिकेट खेळावं लागेल. लक्ष नक्कीच आपण पाहतोय तब्बल 74 धावांचं आहे. इथून अजून 63 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पंचांसाठी मैदानामध्ये चहाची व्यवस्था केली गेलेली आहे. पंचांचा मला तर स्ट्रॉंग कॉल आहे. आणि चहा मैदानामध्ये त्याचबरोबर गेलेला आहे. वैष्णवी इंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर आहेत आदरणीय प्रभाकर जे भोईर साहेबांचा देखील आपल्यामध्ये शुभागमन झालेला आहे. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे भिनार प्रीमियर लीग 2025 मध्ये. अठरा चेंडू आणि 63 धावांची इथून अजून आवश्यकता आहे. भावेश दुसरं षटक घेऊन आलेलं आहे. इथे पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न आणि या विकेटचं पतन. फलंदाज बाद दुसरा गावदेवी 90 या संघाचा. अपूर्णपणे पाड जड सध्या आपण बघतोय स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान या संघाचे.
किरण बालाराम भोईर फॅम टीम ज्या संघाने गेल्या वर्षी भिनार प्रीमियर लीग 20-24 टायटल जिंकलं होतं आणि तो संघ डिफेंडिंग चॅम्पियन संघ सध्या नक्कीच चॅम्पियनप्रमाणे या सामन्यामध्ये या संघाने कामगिरी केलेली आहे. न्यू बॅटर श्रीनाथ जातोय मैदानामध्ये. प्रिन्स म्युझिकच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. भविष्य बॉलिंग ट्रॅकवर दुरोच्या टोका करून तर सामना करेल फलंदाज श्रीनाथ. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये श्रीनाथ जो नुकताच खेळपट्टीवर गेलेला आहे. इथे मात्र चेंडूला फाईन केलेला आणि फाईन एक रिझन मध्ये झेलला की या षटकार पाहावं लागेल. या आपण पाहू शकता काय घडलं तिथे. नक्कीच पंचांचा इशारा षटकार आणि लगान फिल्मची आठवण ताजी होताना आपण पाहतोय. Dated. या षटकारीन संघाची धावसंख्या पोहोचते ती 17 आणि अशाच फटक्यांची नित्यांत आवश्यकता आहे. खरं तर ही सातत्य दाखवावं लागेल कारण 74 धावांचं एक मोठं लक्ष आहे. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 17 धावा. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेलबाजूमध्ये फलंदाज बाद. गावदेवी 1990 संघाला हा तिसरा हादरा. न्यू बॅटर आकाश मैदानामध्ये जातोय. मात्र इथे श्रीनाथ यांनी देखील आकाशामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रयत्नात तो बाद झालेला आहे. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या 17 आणि पूर्णपणे आता खतरा आपण बघतोय गावदेवी 1990 या संघासमोर. गोलंदाज भावेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. इथे सुरेख चेंडू पूर्णपणे बेट चकित केलेला आहे. अँगल क्रिएट झालं होतं. नक्कीच आपण पाहतोय पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने ओढला होता चेंडू. धावसंख्या स्थिर आपल्याकडे 17 धावा. आव्हान ते 74 धावांचा 74 लक्षाचा पाठलाग गावदेवी 1990 संघ करतोय. पुन्हा एकदा तोच चेंडू आणि या तेच चित्र पुन्हा एकदा रिझल्ट आपण पाहतोय तोच आहे. अनिर्धाव चेंडू सलगचा दुसरा चेंडू निर्धाव. खरं तर सलगचा तिसरा चेंडू निर्धाव कारण या अगोदर एक विकेट देखील नक्कीच प्राप्त केला होता. षटकारानंतर चांगली वापसी केलेली आहे. ऑन साईडला अगदी काळप्याचे सारे चेंडू जातोय. धाव घेतली गेलेली नाही. हा चेंडू देखील निर्धाव. तर अशा प्रकारे आपण पाहतो 2 षटकांची समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 17 धावा. 74 लक्षाचा पाठला करताना हे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून डीडी ग्राउंडचं हे दृश्य टिपलं गेलेलं आहे. हे आपण पाहू शकता. तालुक्यामध्ये सर्वात सुंदर मैदान म्हणून या मैदानाला नक्कीच ओळखलं जाते आणि प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून हे दृश्य नक्कीच डीडी ग्राउंड भिनारचं टिपलं गेलेलं आहे. आपण पाहू शकता विहंगम दृश्य सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन्सवर आपण पाहू शकता. हे दृश्य टिपलं गेलेले प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे दृश्य आपल्यासमोर आपल्याला पाहायला मिळतंय. अभी भी दिल्ली बहुत दूर आहे आपण पाहतोय कारण 74 लक्ष आहे 74चा आणि 17 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. इथे मात्र ऑन साइडला सुरेख फटका चेंडू निघून जाईल सीमा पार
मिडविकेटच्या वरून षटकार. प्रणयचं स्वागत फलंदाजाने या षटकाराने केलेलं आहे. रोहित याच्या बॅटमधून पहिला हिट. षटकाराने स्वतःचा अकाउंट ओपन केलं. खरं तर सलामी आलेला फलंदाज रोहित. आता त्याला चेंडू खेळण्याची संधी मिळाल्याने पहिल्याच चेंडूचा सामना करताना त्याने षटकाराने स्वतःचं खातं देखील उघडलेलं आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. कटर चेंडू आपण पाहतोय लेग कटर. वापसी करताना गोलंदाज प्रणय भोईर. पहिला चेंडू षटकाराने त्यानंतर हा चेंडू मात्र धाव. धावसंख्या 23 धावा. 74 लक्षाचा पाठलाग गावदेवी 90 संघ करतोय. प्रणय भोईर राऊंड विकेट. इथे मात्र चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे मात्र तो बनेल प्रेक्षक आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. या 6 धावने संघाची धाव संख्या देखील पुढे सरकते. धाव प्ले करे 29 वर पोहोचते. 29. 74चं लक्ष आहे. 74 लक्षाचा पाठलाग गावदेवी 90 संघ करतोय. इथे या स्वेर चेंडू 55 वाईट अव्वंत धावाच्या रूपाने धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या एका धावेने वाढून होती. धाव प्ले कर 30 धावा. 44 धावांची इथून अजून आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. इथे पुन्हा एकदा दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज पुन्हा एकदा पंचांचा वाटचा इशारा येतोय. अव्वंत धाव वाटच्या रूपाने धावसंख्येमध्ये सिंगल लेबर. धावसंख्या 31 धावा. 31. तिसरं षटक मार्गस आपण सामना पाहतोय या स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान विपक्ष गावदेवी 90 या दोन संघामध्ये. इथे मात्र गुडघ्यावर बसून फटका केलेला आहे. घुटना टेक और सिक्सर देख. रोहितच्या बॅटमधून आणखीन एक हिट. हा षटकार. धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या 6 ने वाढून होते. धाव प्लेकावर 37 धावा. 37. आणि बरोबर इथून 37 धावांचीच आवश्यकता आहे. मात्र इथून चेंडू शिल्लक 8 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. 8-37चं समीकरण. इथे या चांगला चेंडू लेग कटर आपण पाहतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धाव प्लेकर 37 धावा. 37 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मात्र चेंडू आता शिल्लक आहेत 7 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. चांगली फलंदाजी रोहित करताना पाहायला मिळतोय. मात्र लक्ष थोडंसं अवघड आहे. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. एक हलकासा अपील पंच संमत नाहीत. षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकाची समाप्तीनंतर गावदेवी 90 या संघाची धावसंख्या स्कोरवर झालेली आहे. ती 37 धावा. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये इथून बरोबर 37 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडूमध्ये 6 षटकार जरी लगावले तरी मात्र हा सामना गावदेवी 90 संघ जिंकणार नाही. एखादा चमत्काराचा आता मात्र 90 संघाला गावदेवीला हा सामना जिंकून देऊ शकेल. पण किरण भोईर गोलंदाजी हाताळण्यासाठी सज्ज होईल का? येस, त्याच्याच हातामध्ये चेंडू आता मात्र पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की रवीश धुरू नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतील. मात्र तसं काही घडलेलं नाही. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न नव्हता. मात्र ऑफ साईडला चेंडू जातोय आपण पाहतोय. कव्हर रिझनमध्ये इक्वेशन अवघड. केवळ फॉर्मॅलिटी आपला लेफ्ट राहिलेला आहे. कारण आपण पाहतो इक्वेशन अवघड बनलेलं आहे. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट आहे. 36 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 5 चेंडूमध्ये. अगदी वाईट चेंडू खेळण्याचा प्रयत्न ते केलेला आहे. थर्डम्या रिझनमध्ये चेंडू जातोय.
धाव घेतली गेली नाही, पराभव मान्य केले आपण बघतोय गावदेवी 1990 या संघाने. 36 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे आणि इथून ना केवळ 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पूर्णपणे पाडत जड इथे मध्ये स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान या संघाचं. हलवाळ चेंडू इथे आपण पाहतोय या चांगली या गोलंदाजी करताना अगदी वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रयत्न इथे या संघ मालक किरण भोईर करताना पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारचा दबाव नाही, दडपण नाही. ऑन साईडला समोर केलेल्या चेंडूला गॅप मधून चेंडू निघून जाईल सीमाबार, चौकार. मात्र या चौकाराने विशेष काही फरक पडणार नाही. इथून फक्त पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न गावदेवी 1990 संघ करेल. धावसंख्या 42 धावा. इथे समोर केलं चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर खडे 1 बाउंड चौकार. सलगचा दुसरा चौकार फलंदाज रोहितच्या बॅटमधून. एकमेव फलंदाज रोहित ज्यांनी प्रतिकार केलेला आहे. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे हा सामना इथे मात्र आपण पाहतोय जिंकलेला आहे स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान या संघाने. अभिनंदन स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान, अभिनंदन संघ मालक संघ नायक किरण बालाराम भोईर. हार्डलक गावदेवी 1990. तर या सामन्यात मॅन ऑफ द मॅच नो डाऊट एकच नाव आपल्याला पाहायला मिळते, ज्या फलंदाजाने BPL बिना प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकवण्याचा विक्रम केलेला आहे. तो फलंदाज ठरलेला आहे. नाबाद 66 धावा, ज्यामध्ये उत्तुंग 9 षटकार 2 चौकारांचा समावेश आहे. तो प्रणय भोईर ठरला आहे. या सामन्याचा सामना होईल. ओ टू व्हॉइस ऑफ पालिवली किरण जाधव सर. धन्यवाद सुभाष धुमाल सर. आणि त्यानंतर आपण सामना वीरता पुरस्कार आहे तो आपण देणार आहोत. आणि त्यानंतर आपण सामना विरुद्ध पुरस्कार देणार आहोत. आदरणीय प्रभाकर जी भोईर साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी स्वर्गीय कुसुम पुंडली भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय महेंद्र पुंडली भोईर यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर केलेला आहे. आणि त्यानंतर आपण कोल्ड्रिंक्स आहे, थंड पेय आहे, ते देखील आपण देणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत. थंड पेय देण्याकरता मी विनंती करेन आपल्यामध्ये संदेश जी बखारे यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर केलेला आहे. आणि त्यानंतर किरण जी भोईर यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक सुद्धा आपल्याकडे आलेलं आहे. सुदामजी भोईर आणि त्यानंतर भरतजी घाटाल साहेबांच्या वतीने देखील 500 रुपयांचं पारितोषिक. आणि त्यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण आणि या अर्धशतक ठोकल्याबद्दल ते 1500 रुपयांचं पारितोषिक आपण देणार आहोत. जबरदस्त बेल प्लेट प्रणय भोईर आणि त्यानंतर किरणजी भोईर यांच्या वतीने देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आलं होतं. आणि त्यानंतर 1990 आदरणीय विनोद गोपाल भोईर यांच्या वतीने देखील मॅन ऑफ द मॅच करिता 1000 रुपयांचं पारितोषिक आपण दिलेलं आहे. म्हणजे सामना विरुद्ध पुरस्कार आपण दिलेला आहे. आणि त्यानंतर आपण जाणार आहोत ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. इट्स ऑडिओ कॉम्बॉक्स. धन्यवाद.